तर हे तण बघू शकता आपण, यांना 20 ते 25 दिवस हे तणनाशक मारून झालेलं आहे. या प्रकारे हे जे गवत आहे तर 20 दिवसामध्ये असं झालेलं आहे. आणि पूर्ण यांनी ऊसावरती तुम्ही फवारणी केली होती. आणि आपण जे लवाळा बघू शकता, लवाळ्यामध्ये होतं काय की आपल्याला महिन्यातून 2 फवारणी कराव्या लागतात, पण तरी पण हे जे पिवळे पडलेलं आपल्या लवाळ्यामध्ये तण दिसत असेल, याची उगवण क्षमता कमी होते लवाळ्याची, आणि ते स्टेप बाय स्टेप आपल्या मुख्य पिकातून नाहीसं होतं. याच्यावरती पण हे पण गवत आपल्याकडे असेल, हे पण गवत पूर्णपणे त्याची उगवण क्षमता कमी झालेली, जे नवीन फुटवे गेलेले, आणि हे गवत तर पूर्ण आपलं या पद्धतीचं पूर्ण गेलेलं आहे. तर नमस्कार, पहिले तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझे नाव सचिन बाळासाहेब गुंजाळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर मी दांदरपळ येथील शेतकरी आहे. आता हा साधारण 25-35 गुंठ्याचा ऊसाचा प्लॉट आहे. ऊसाला केमिकल स्प्रे मारण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की ऑर्गॅनिक स्प्रेमध्ये आपण याला ट्राय करायला पाहिजे, जेणेकरून ऊसालाही त्याचा फटका बसणार नाही आणि नवीन कोंबांची चांगली जोमाने वाढ होईल. तर मी डाळिंब आणि कारली या दोन्हीसाठी हा स्प्रे मारला होता. तर याचे चांगल्यापैकी आणि बेनिफिट पण चांगले आहे, जेणेकरून मूळ पिकालाही त्याचा फटका बसत नाही आणि गवताचा पण बऱ्यापैकी स्टॉप होतं. बरोबर. 1.5 ते 2 महिन्याचा ऊस आहे, आणि तुम्ही बोलले की नवीन फुटव्यांवर पण काही 10-20% उडालं, तर फुटव्यांना तुम्हाला काही परिणाम जाणवला का? नाही, आपण ऊसाचा जो फुटवा आहे तो 10 ते 15 कोमांचा आहे. बरोबर. पण जवळजवळ 50% स्प्रे त्याच्यावर उडाला होता. आपण कॅप पण वापरली होती. बरोबर. पण त्याच्यावर 0% परिणाम झालेला आहे. साईड इफेक्ट काहीच झालेला नाही. रिझल्ट तुम्हाला नक्की आवडले का? हो, हे 100% याचं पूर्ण नष्ट झालेलं आहे गवत ही. 100%. आणि त्याची उंची किती होती जवळपास? हे तण जमिनीलगत होतं, पण मोठालं जे होतं काँग्रेस वगैरे वेलवर्गीय पिकं असतील, तण असतील, बरोबर, त्याचा पूर्णपणे नायनाट झालेला आहे. आणि लवळा आपल्याला बऱ्यापैकी लवळा पिवळा पडलेला दिसतो, स्टॉप झालेला दिसतोय. म्हणजे हे नवीन जे आहे हे पण तो थोडा वेळ लागतो. वाढ पूर्णपणे खुंटलेली त्याची. आणि आपल्याला ऊसाच्या फुटव्यांवर काहीच परिणाम दिसत नाही. म्हणजे हे जे नवीन फुटवे आहेत, याच्यावर आता काहीच परिणाम हे गवत इथं आहे आणि एकदम खेटून आपण ऊसाच्या मारलेलं आहे, म्हणजे याच्यावर 100% पडलेलाच असणार आहे. 100% याच्यावरती काहीच परिणाम नाही झाला. नाही, काहीच नाही. तर 100% शेतकरी ऊसामध्ये नवीन क्रांती म्हणजे ऑर्गॅनिक तणनाशक विदाऊट आपण आपल्या शेतावर वापरा, 200% चांगले रिझल्ट येतील. आणि 100% आपल्या जमिनीमध्ये जर ओलावा असला तर याच्यापेक्षाही कुठलंही गवत आपल्याला असू 100% जाईल. आणि लवाळ आणि हरळ असेल तर महिन्यातून 2 फवारणी करा.